विहिरीत पडून 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाचा मोठा खुलासा झालाय। बदला आणि संपत्तीसाठी सख्या काकूने चिमुकल्या पुतण्याचा जीव घेतल्याची बाब समोर आली आहे। काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माटे गावात 4 वर्षाच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता। खेळताना तो विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मात्र या बालकाचा त्याच्या सख्या काकूनेच बदला आणि संपत्तीच्या हव्यासापोटी खून केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। सुनीता गणेश जाधव असं काकूचं नाव असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। माटेगाव येथील गट क्रमांक 17 मधील शेतवस्तीवर गणेश हिरामण जाधव आणि सागर हिरामण जाधव हे दोघे भाऊ एकत्र राहतात। या दोघांना वडिलोपार्जित 6 एकर जमीन आहे। मोठा भाऊ गणेश यांच्या पत्नीचं नाव सुनीता असून त्यांना 2 मुलं आहेत, तर लहान भाऊ सागर यांना 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे। काही दिवसांपूर्वी सागर यांचा मुलगा सार्थक याने खेळताना गणेशच्या मुलाच्या डोळ्यात चुना टाकला होता।